नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची 2025ची उत्तरासहित सोडवू. ही परीक्षा आपली साधारणतः 18 ऑगस्ट नंतर घेण्यात येणार आहे. त्यासाठी या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा प्रथम घटक चाचणीची. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता आपण इयत्ता 10वीची इतिहास भूगोलची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी विषय समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल. एकूण 20 गुणांची ही आपली चालू शैक्षणिक वर्षाची म्हणजे सन 2025-26ची प्रश्नपत्रिका आहे आणि ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. व्यवस्थित सराव करा. यातलेच अशीच प्रश्नपत्रिका आपली असणार आहे म्हणून ह्या व्हिडिओतली सर्व प्रश्नांची उत्तर आपण वहीत लिहून पाठांतर केली तरीही चालणार आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. इतिहासाची 3 प्रकरणं या ठिकाणी येतील. राज्यशास्त्राचं 1 प्रकरण, त्यानंतर भूगोलाची 3 प्रकरणं या चाचणीसाठी अभ्यासाला विचारलेली आहेत. बघा, त्यावर आधारित पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 गुणांसाठी. पहिली रिकामी जागा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हटले जाते. दुसरा आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केला. तिसरा आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. त्यानंतर ब भाग, संकल्पना स्पष्ट करा. द्वंद्ववाद. त्याचं उत्तर बघा, 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. दुसरं आहे, वंचितांचा इतिहास. समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहाच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. तिसरं आहे, सत्तेचे विकेंद्रीकरण. देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय. प्रश्न दुसरा, संकल्पना चित्र पूर्ण करा 6 गुणांसाठी. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. 4 विचारवंतांची नावं आपल्याला लिहायची आहेत. पहिले आहेत रेने देकार्त, दुसरे व्हॉल्टेयर, तिसरे लिओपॉल्ड रांके आणि चौथे जॉर्ज हेगेल. या व्यतिरिक्तही विचारवंत तुम्ही लिहिले तरी गुण हे मिळतील. दुसरा आहे तक्ता पूर्ण करा. इतिहासकार आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आपल्याला या तक्त्यात लिहायचं आहे. बघा, पहिले इतिहासकार आहेत जेम्स डब. त्यांचा ग्रंथ आहे ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. दुसरं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. ग्रंथ आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. 3 श्री अ डांगे. ग्रंथ प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. चौथे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा ग्रंथ आहे टू वेअर क्षुद्राज. त्यानंतर पुढचं तक्ता, महिलांच्या स्वातंत्र्यासाठी झालेले कायदे. 1 संपत्तीत समान वाटा. दुसरं अत्याचारापासून संरक्षण. 3 हुंडा प्रतिबंधक कायदा आणि 4 हिंसाचार प्रतिबंधक कायदा. त्यानंतर भूगोल. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते सांगा 3 गुणांसाठी. 1
क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक असते. उत्तर आहे बरोबर. दुसरं, क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय. चूक. तिसरं, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. बरोबर. त्यानंतर ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. क्षेत्रभेट म्हणजे काय? उत्तर, एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. दुसरं, भारतात एकूण किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर, 24 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. तिसरं, भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? पूर्व व उत्तर गोलार्धात. शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तरे. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा त्याचं उत्तर. त्यासाठी लागणारं साहित्य, माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, कॅमेरा, मोजपट्टी, दुर्बीण. दुसरं, दिशा निश्चितीसाठी होकायंत्र, नकाशे. 3. माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. 4. कागदी पिशवी, मातीचे नमुने गोळा करण्यासाठी. आणि 5वे, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.